I love you. प्रीतम सरांसारखा प्रेम करणारा नवरा मला नाही मिळणार आणि त्यांच्या इतकं सुखही मला कधी कोणी नाही देऊ शकणार. ब्रो एक ब्रो हे लग्न थांबवण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तुझा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हाय बघ, मला कळतंय की तू सगळं माझ्यासाठीच करतोय. या आधीही केलेस, या पुढेही करत राहशील. पण आता प्लीज थांबव रे सगळं. काही नाही होणार आहे आता. आणि आता काय झालं ना तरी तो फरकच पडत नाही रे. अरे तुला नाही पडत, मला फरक पडतो. काय होणार आहे फरक पडेल? माझं प्रेम कमी पडलं. काय झालं माहितीये तुला? आजपर्यंत मी जेवढ्या मुलींची वाईट वागलो ना, त्यांची हाय लागली मला. कर्मा ची लायकीच नाहीये प्रेम करायची. असं नाही आहे. हरलं रे प्लॅन. असं नाही ब्रो. प्लीज प्लीज नको बोलू प्लीज. ब्रो तू म्हणतोस ना, बाई बोला भगवान बोला, मग प्लीज माझ्यावर विश्वास. मी हे लग्न थांबवणारच. काय करू? प्रीतम सर, प्रिया मॅडम सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला. त्यांना तुमची लई काळजी वाटते. पारू, काय करू मी त्यांना फोन करून? परत त्यांच्या आठवणी येणार, त्यांनी जास्त त्रास होणार ग. त्यांच्याशिवाय जगणं ना म्हणजे डेथबेडवर असण्यासारखं आहे माझ्यासाठी. त्यांचा आवाज जरी ऐकला ना पारू, तरी माझ्याने कंट्रोल नाही होणार, म्हणून मी फोन उचलत नाहीये का. सर, प्रीतम सर, हे घ्या. तुम्ही आता प्रिया मॅडमला फोन करा ना, एकदा बोला त्यांच्याशी. तुम्हाला बरं वाटत. आणि हे बघा, बाकी समजा सांभाळायला मी आणि आदित्य सर हाऊत. करा त्यांना फोन. करा. बोलून घ्या. जादूगर, थँक्यू सो मच. प्रीतम सर, हॅलो प्रीतम सर, सकाळपासून केवढे फोन केले तुम्हाला, एवढा लगेच विसरलात का मला? या मॅडम, माझ्यासाठी मला विसरणं जास्त सोपं आहे. तुम्हाला मी कधीच विसरू शकत नाही. तुमचे हेच शब्द, तुम्हाला रोज सकाळी बघणं, तुमचं गोठ्यात असणं, हे सगळं अगदी डोळ्यासमोर आहे माझ्या. असं वाटत होतं की हे दिवस कधीच संपू नये. आठवणींचा सर्वात जास्त त्रास होतो प्रिया मॅडम, म्हणून फोन उचलत नव्हतो. एवढ्या लगेच हार मानलीत प्रीतम सर? त्या रात्री आपण गोठ्यात बसून बघितलेल्या स्वप्नांचं काय? आजपर्यंत आपण एकमेकांना दिलेल्या वचनांचं काय? सगळं सगळं खोटं होतं का हो? की फक्त एक स्वप्न होतं? मॅडम, तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे.
मला फक्त एवढंच माहितीये की इथून पुढे माझ्या आयुष्याची फक्त बरबादी होणार आहे. उद्याच माझ्या गळ्यात मी लग्न नावाचा पास घालून घेणार आहे. दिशा, ओ माय गॉड, तू ऐक जरा. दिशा 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 फोन. गप्प राहायचं नाहीतर सासू म्हणून सगळं जाऊन सांगेल. चुप. प्रिया, काय आधी स्कूल, मग इंटर्नशिप, मग आमच्याच कंपनीमध्ये एम्प्लॉय, असं करत करत आमच्या आधी घरात घुसलीस. आणि नंतर काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंस. साधं भुळं असण्याचा ड्रामा केलास. माझा प्रीत तर आहेच ग, प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो तो. आणि तुला माहितीये, सगळ्या मुलींना तो जेन्युइन सुद्धा वाटतो. देवाने थोडाच असा इनोसंट देऊन ठेवला ना. आणि तुझं काय,